दोन कल्याणकर, कल्याण ईस्ट पण आहे आणि कल्याण वेस्ट पण आहे. डीके कल्याण वेस्ट, रोहन जिल्हे कल्याण ईस्ट. कल्याण ईस्ट कल्याण वेस्टचा टॉस. दिनेश सांगळे भाग्या. नक्कीच गिरगावची माऊली सुवर्ण चषक खोताची वाडी. आम्हाला नेहमी दिनेश सांगळे यांचं देखील सहकार्य राहिले गेले त्यांच्या माध्यमातून. फायनल मॅचचा टॉस. 4 ओव्हरची मॅच आहे. हा कोण कॉल करते? एक फोटो घे पहिला. हा डीके करे ईस्टला वेस्टला पहिला पण हे देऊयात. ओके. हेड्स. हेड. क्या बात आहे. टॉस पण जिंकतोय, मॅच पण जिंकतोय. डीके फायनल मॅचचा टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? कॉईन पण हा तुमच्यासाठी लकी असेल तर तुम्हालाच ठेवा. टॉस जिंकून डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. आणि ही मॅच म्हणजे आज मला असं वाटतंय सर्व देव पाण्यामध्ये आणले तुम्ही आणि कशा प्रकारे नक्कीच आनंद हा नक्कीच व्यक्त करायचा आहे. नक्कीच इमोशनल आलो आहे. कारण की 8 वर्ष आले आम्ही ही टुर्नामेंटसाठी वाट बघतोय आणि खूप सारे प्लेयर आमचे सोडून गेले आम्हाला, की जेव्हा टीम हरवती ना खूप जण सोडून गेले. आणि की तुझ्या प्लेयर घेऊन तू जिंकू शकत नाही, हा असेच प्लेयर घेऊन जातो, याला हेच प्लेयर लागतात. पण आज मी हक्काने सांगतो माझ्याच प्लेयरांनी आज मला इथं फायनलमध्ये पोहोचवलं आहे. क्या बात आहे. आनंद अश्रू आहेत. डीके असाच खेळ करत आणि क्रिकेटसाठी तू प्रामाणिक राहिलाय त्यामुळे हे तुला क्षण आहेत. ऑल द बेस्ट. मी विनंती करेन एकदा जोरदार वाट डीके साठी पण. आज त्यांची टीम फायनलमध्ये जाते. रोहन फायनल मॅच सेमीफायनल पण तू एन्जॉय केली, बाहेरून मस्त एन्जॉयमेंट केली. आणि रोहनला हे कॉईन आहे की टॉस भले हारो जितो पण रोहन बोलतो फायनल पण जिंकायची आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. रोहन हार जित होत असते परंतु ही सेमीफायनल कशा प्रकारे एन्जॉय केलीस? सेमीफायनल खूप टफ झाली आणि अतुलने खरंच खूप चांगला परफॉर्मन्स केला. खरंच खूप आनंद होते की कल्याण वेस्टची टीम जिंकली आणि फायनलमध्ये आली. क्या बात आहे. फक्त कल्याण. आणि आता ही मॅच देखील खूप महत्वाची आहे. कशा प्रकारे फाईट करा की टायटल जिंकणं गरजेचं आहे. नक्कीच टायटल खूप महत्त्वाचं आहे. फायनल जिंकली तर मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. एक जबरदस्त बॅटर पाहिलं. 4 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. तुम्ही कुठे जाऊ नका. फायनल मॅचचा पण आनंद घ्या. श्री साई चॅम्पियनशिप सीझन 8. थँक्यू. धन्यवाद. मिलिंद पाचारे सर आपण पण या आणि सनी जगताप आपण देखील या. संपूर्ण ऑफिशियल टीम्स एक फोटोशूट. थोडं सनी जगताप थोडं लवकर या. हा सनी जगतापचा गॉगल 3D आहे. हा चला वळूयात मॅचच्या दिशेने. फायनल मॅच.
परंतु या वर्षी अजून एक विशेष मदत आमच्यापर्यंत दिली आहे. बिहाइंड ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 21,000ची देणगी या अनाथ मुलांसाठी आपण देतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बिहाइंड ग्रुपसाठी. तब्बल 21,000 रुपयाची देणगी बिहाइंड ग्रुप. मग रितेश गव्हाणे आपण या. बिहाइंड ग्रुपचे उपाध्यक्ष अजय मटकर आपण देखील या. आणि उपाध्यक्ष आमचे रितेश गव्हाणे, त्याचबरोबर प्रशांत शिंदे, अध्यक्ष आमचे पद्मनाथ प्रभू, खजिनदार सचिन राणे आणि सदस्य अजय मटकर. तब्बल 21,000ची देणगी बिहाइंड ग्रुपने आपल्याला दिली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बिहाइंड ग्रुप मुंबई 21,000ची रोख रक्कम, आणि ही 21,000ची रोख रक्कम बिहाइंड ग्रुपच्या माध्यमातून दिली जाते. शिव एडिट्स तब्बल 21,000ची देणगी बिहाइंड ग्रुप मुंबई यांच्या माध्यमातून आज गोरगरिबांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच बिहाइंड ग्रुप मुंबई. ऑल ओव्हर मुंबई अंडरआर्म क्रिकेटचे तिकडे सर्व आमचे रितेश गव्हाणे 2 शब्द आपण या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल, कारण की अप्पू आपल्याकडे सर्व काही आहे, परंतु आपण देखील गोरगरिबांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तू पण श्री साई स्पोर्ट्स सोबत खूप म्हणजे मराठी जेव्हा श्री साई स्पोर्ट्सचा लोगो होता तिथपासून आहे, नक्कीच 2 शब्द ऐकेल. पहिली गोष्ट तर श्रीसाईबद्दल बोलायचं झालं तर खूप गरिबीतून वरती आला आहे. शैलेशला मी बघतोय खूप वेळापासून की जेव्हा तो ते छोट्याशा साईनाथ नगरच्या इथे थोडीशी त्याचा शॉप होता, तिथून त्यांनी मोठी भरारी घेतलेली आहे आणि त्याबद्दल त्याचं अभिनंदन आहे. त्याच्याबरोबर पराग आहेत, बाकी तिचे सपोर्ट स्टाफ पण आहेत. सचिननी पण त्यांना वेळोवेळी प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे. तर श्रीसाई खूप वरच्या लेवलला आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर श्रीसाईसारखा कोणता ब्रँडच नाही आहे मी तर म्हणेन. दुसरी गोष्ट टुर्नामेंट तर प्रत्येक वर्षी चांगलीच होत चाललेली आहे. आणि त्या मानाने खेळायला पण एवढं मोठं मैदान आहे, सगळ्यांचं एंटरटेनमेंट होतं आहे. डान्सिंग अंपायर आले आहेत आणि त्याचा मोटिव्ह आहे की एक हात मदतीचा, त्यामुळे टुर्नामेंटमधून जी पण त्याला मदत मिळते ती तो गोरगरिबांपर्यंत पोहोचवतो आहे. तिथून पण काही लोकांना फायदा होतो आहे, त्यांचं शिक्षण होतं आहे, त्यांना कपडे मिळतात आहे, चांगल्या गोष्टी मिळतात आहे. तर माझी अशी इच्छा आहे की पुढे अजून त्यांनी जास्त करावं आणि लोकांनी त्याला सपोर्ट करावा. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपले. थँक्यू सो मच रितेश गव्हाणे. ओके, वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत मनीष बागडे सर जॉईन होतील. धन्यवाद, थँक्यू सो मच. रेडी टू फाईट. सो एन्जॉय करूयात मेगा फायनल. एका साईडला जय जलेश्वर वाडेकर कल्याण त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. थँक्यू, धन्यवाद. बघा, एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. फायनल मॅच मध्ये जेवढे पण 6 होतील त्या प्रत्येक 6ला 500 रुपये, पण ते प्लेयरला मिळणार नाहीयेत. ज्यातून जे आपण मदत करणार आहे त्यातून आपण मदत म्हणजे 10 6 झाले तर 5,000, किती पण 6 होतील. सो रेडी टू फाईट. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की. आणि करण पाटीलने जर फायनल मॅच मध्ये 50 रन मारले तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बिहाइंड ग्रुप रितेश गव्हाणे यांच्याकडून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे करण पाटील साठी. धन्यवाद, थँक्यू सो मच. पारितोषिक आणि फक्त पारितोषिक पाहायला मिळतात. आणि मात्र इथे हा पहिलाच बॉल लीफ केलाय, तो कसा आहे काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. 2 धावा मिळतील, 2200 रुपयाने मिळणार आहेत. आणि अजय साहेबांकडूनही जर करणनी अर्धशतक लगावलं तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि कांजूर बॉईज यांच्याकडून देखील जे लगातार जो 3 6 लगावे त्याला देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 विकेट काढेल त्याला पण 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कांजूर बॉईज, एकविरा ज्युनियर, एकविरा स्पोर्ट्स, गोवर्धन मित्रमंडळ नेहमी आम्हाला सपोर्ट राहिले गेले. आणि या ग्राउंडवर ओरम क्रिकेट देखील खूप चांगले खेळाडू इकडून पाहिले गेले आहेत. नेहमीच ज्युनियर बिग बॉस एकविरा देखील इकडे पाहिली गेली. पहिला बॉल यॉर्कर केला गेलाय, जबरदस्त बॉल अक्कीचा, वरळीची स्पीड गन.
वाईट बॉल आहे. वाईट +2, 3 धावा ऍड होतील. काय मॅच रंगली सेमीफायनलची. त्या अगोदरच्या 2 क्वार्टर फायनल काय लाजवाब राहिल्या, पण मात्र आता पुन्हा एकदा 30 जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील विश्वकर्मा स्ट्रायकिंग एंड वरती आहे. क्वार्टर फायनलला काय डॉमिनेट केलं होतं, पण मात्र इथे वेग आहे आणि तो वेग प्रचंड आहे अक्षयचा. इट्स अ नो बॉल, नो +2, 3 धावा. आणि त्याचबरोबर आणखी एक मोठं पारितोषिक आलं या बॉलनं, तर तेही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. इथे मात्र चौकार, हो समोरून बॉल सरळ निसटलाय आणि ते पारितोषिक काय आहे ते मधून अर्धशतक आलं. गांगुलीने अर्धशतक मारलं. आरबी स्पोर्ट्स यांच्याकडून करण पाटील यांनी जर अर्धशतक मारलं तर 2000. येस, मी सांगत होतो की सुनील विश्वकर्मा यांनी जर अर्धशतक लगावलं तर मात्र दुबईवरून पाहतात योगी सिंग आणि त्यांनी सांगितलंय माझ्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे. हो, ते मिळणार नाहीये कारण अक्षयचा बोलबाला राहिलाय. ही विकेट मिळवली आहे. धनंजय कनकरेंनी स्वप्न पाहिलं होतं की माझ्या त्याचबरोबर एक पारितोषिक आहे. ते पारितोषिक आपण प्रथमतः देणार आहोत आणि अनाऊन्स करणार आहोत. जी बॉलिंग केली आहे, जी विकेट काढली आहे, सुनीलची महत्वाची विकेट आहे, ती विकेट काढली, बोल्ड काढली आहे. बिहाइंड ग्रुप आहेत, ते बॅक करतात, सांगतात 500 रुपयाचं पारितोषिक देऊन टाकूयात बॉलरला. नक्कीच. आणि अरवी स्पोर्ट्स यांच्याकडून देखील जरी करणने 50 मारले तरी देखील त्याला 10,000चा कॅश प्राइज आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अंबरनाथचा हार्ड हिटर बॅटर दिनू कांबळे. या बॉलवर परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आहे, परंतु वरळीकर पण मॅच सोडणार नाहीयेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षय अक्की, वरळीची एक स्पीड गन. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट विविध भागामध्ये मनीसर पसरलेलं आहे, त्यामुळे मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. त्यामुळे अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात. हा, मी विनंती करेल एकविरा स्पोर्ट्स क्लबचे जर बाळा पाटील आणि संपूर्ण आमची जी टीम असेल तर आपण प्लीज व्यासपीठावरती या. बाळा पाटील आपण यायचं. या बॉल देखील एक दमदार फटका पाहिला गेलाय आणि नो बॉल आहे आणि बाउंड्री, 4 रन. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये 20 रन्स केलेत बॅटिंग करत असताना विस्मया, ओमकार, डिंग डॉंग, जॉर्ज 11, कल्याण, दिनू कांबळे 2 बॉल 6, 2 बॉल 1 करण पाटील. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा
कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंड मध्ये आपण आहोत. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसताना पाहिला गेला. जे परिवार ग्राउंडची देखील चर्चा राहिली गेली. मग ओरम, अंडाराम, कबड्डी, दहीहंडी, विनायक पाटीलचं आमचं विनायक इव्हेंट्स पण इकडे ऑन होत आहे. गोवर्धन मित्रमंडळीचे आपले मुख्य व्यासपीठ पाहू शकतो. आमचे अजय मटकर, अनिल शिंदे, त्यानंतर दिनेश सांगळे, बिट्टू, मुकेश जवेंची मध्ये लकी जागा आहे. आणि आमचे प्रतीक शेतप, संपूर्ण टीम, हितेश आणि कॉर्नरला आमचे उभे आहेत संतोष अण्णा पुजारी. अन्ना शॉप पे गए तो अन्ना को कॉल करो. एक वीडियो वायरल हो रहा था भाई कि जिंदगी में एक दोस्त तो चाहिए अन्ना. अन्ना चाइनीज खाने जाना है, अन्ना को कॉल कर. बाहर जाना है, अन्ना को कॉल कर. ट्रैक लेना है, अन्ना के कॉल कर. शैलू के पास झाला है, अन्ना को कॉल कर. स्ट्राइक एंडला करण पाटील, जबरदस्त बॅटल आहे. मॅच देखील तेवढीच रंगताना पाहायला मिळतीये. आणि मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे. अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता, भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. पावसाचा वेगही आता वाढत चाललेला आहे. 2 धावा इथेही कंप्लीट होतील. करण पाटीलला तब्बल अर्धशतक लगावलं ना तर 16,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी याच वर्षी घडलेली आणखी एक मोठी स्पर्धा मला आठवते. सागरजी आपणही होतात. लोटे चषकामध्ये या खेळाडूंनी बाईक तर मिळवली, त्याचबरोबर 50,000हून अधिकचं कॅश प्राइजही मिळवलं होतं. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आहे. यस, पैसा है तो तू पूछेगा लोग कैसा है. लाइफ में पैसा चाहिए. अनिकेत बॉलिंग साठी स्ट्राइक एंडला करण पाटील. या बॉलवर देखील वेगात टाकलेला बॉल. ज्या खेळाडूची देखील चर्चा राहिली गेली, अंबरनाथचा अनिकेत नाईक येतोय बॉलिंग साठी. चर्चेत राहिले गेलेत. खूप चांगला खेळ करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं स्ट्राइक एंडला आता दिनू कांबळे. जर दिनू कांबळेने 3 बॉल 3 सिक्स लगावले तर एकविरा ज्युनियर टीमच्या माध्यमातून देखील 1,500चं पारितोषिक असणार आहे. सागर पालदी यांच्याकडून देखील जर कोणी या चालू असलेल्या मॅच मध्ये 3 बॉल 3 सिक्स लगावले तर 5,000चा पुरस्कार असणार आहे. पुढेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अनिकेत नाईक स्ट्राइक एंडला. दिनू कांबळे. या बॉलवर फटका फसताना पाहिला गेला, व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन. दिनू कांबळे ज्या खेळाडूची देखील चर्चा राहिली गेली. मग पॅन्थर अंबरनाथ, नवाकाळ सारखी देखील क्रीडा स्पर्धा दिनूला खेळताना पाहिलं गेलं. अशा अनेक नामवंत क्रीडा स्पर्धा अंडरआर्मच्या दिनूनी पण खेळला आणि तिथून जो प्रवास चालू झाला. दिनू कांबळे आणि अनंत वाघ मॅगी ही जोडी नेहमी आम्ही खेळताना पाहिली गेली. या बॉल फ्लिक केला गेला, फटका दमदार आहे. डीप मध्ये मात्र घेऊन बॉल ट्रॅव्हल होतोय गोळीच्या वेगाने. अगदी बॉल रबर बॉल खेळणं आणि रबर बॉल कलेक्ट करणं सोपं नाहीये. डीके थोडे नाराज आहे तिकडे, कारण की हातात बॉल बसणं आणि पकडणं सोपं नाहीये. करण पाटील, ज्या पाटलाचा नाद मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वांनी पाहिला. गोवंडी देवनारचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर करण पाटील. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं 4 ओव्हरची मॅच आहे, कितपर्यंत टार्गेट सेट होऊ शकतो? मग अगदी 55-60 धावा होणंही गरजेचे आहेत, कारण फॉर्म मध्ये आहे. डीके यांनी एकवटीत केलेली आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर संघ अगदी फॉर्म मध्ये आहे. 1 बॉल 1 ची मॅच जिंकलेत आणि इथे मात्र फॉर्म इज टेम्पररी, क्लासेस परमनंट. हा मारलाय कारण कांजूर बॉयजही स्पर्धा पाहतायत, त्यांचं विशेष कौतुक आहे. त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. 3 बॉल 30 षटकार लगावले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि मॅन ऑफ द मॅच साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कांजूर बॉयज, थँक्यू सो मच. वा, कांजूर मध्ये आहे तर कांजूर बॉईज, एकविरा ज्युनियर, एकविरा स्पोर्ट्स क्लब, जय 11 या परिसरात देखील पाहिले गेले. नो बॉल चुकी पुन्हा एकदा मात्र होताना पाहिली गेली आहे आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पण ही मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. दुसरी ओव्हर चालू आहे, ग्राफ अगदी 32च्या वरती गेलाय, त्यामुळे बघायला मजा येईल. दुसरा डाव पण 4 दिवस आपण सर्वांनी क्रिकेटचा आनंद घेतला. 35 धावा झाल्या धावफलकावरती तब्बल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. करणच्या अर्धशतकासाठी पारितोषिकांचा लयलूट लागलाय. वर्षाव आलाय, वर्षाही सुरू आहे.
2 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे आणि समोर करण आहे. करण नावाचं वादळ गुंगावलंय परिवार मैदानावरती. इथे देखील मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. हवेत बराच वेळ बॉल आहे. खेळाडू बॉलच्या खाली आल्यात आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय तो बॉल. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जाणार आहेत. अगदी थेंब थेंब तळे साचतं असं म्हटलं जात आहे आणि त्या थेंबाने आता तळं मोठं करण्याचा प्रयत्न राहिलाय. दोन्ही कल्याणचे संघ आहेत, त्यामध्ये अंबरनाथचे खेळाडू आहेत, काही मुंबईचे खेळाडू आहेत, पण एकत्रित येऊन खेळतात कशासाठी तर 8वं पर्व नावावर करण्यासाठी. शेवटचा बॉल 37 लागल्यात. फुल टॉस आहे. समोर खेळल्यात शॉट ऑफ द मॅच. काय स्ट्रोक खेळलाय मित्रांनो. शॉट आवडला असेल तर करण पाटील साठी होऊन जाऊ दे एकदा जोरदार. असं वाटतंय सांगलीला आलोय. बाबाची लावणी बघून. 3 बॉल 3 सिक्सची देखील अगदी सर्वांसाठी पारितोषिक आपण इथे पाहतोय, परंतु अगदी कोणाचा बाईक कोणाला मिळेल यावर देखील सर्वांचे लक्ष असणार. इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहतोय. दी रेड कलर आहे. लाल कलर म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. त्याच्या मागे कोणाला बसवेल, आईला बसवेल, बहिणीला बसवेल, गर्लफ्रेंडला बसवेल, मैत्रिणीला बसवेल, मित्राला बसवेल, की चल जरा जाऊन येऊ स्टेशनला, की कॉमेंटेटरला बसवेल. दिनू कांबळेच्या 3 बॉल 3 सिक्स आपला कॉमेंट्री बॉक्स देखील आपण पाहू शकतो. थँक्यू सो मच. आणि तुमचं प्रेम नेहमी राहिलंय, ऋणी आहे श्री साई स्पोर्ट्सचं, की आज आम्हाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे क्रीडा स्पर्धेमध्ये दिलं गेलं. या बॉलवर देखील फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आता एक स्पेशल प्राइज आहे. जर 6 बाहेर आला आणि प्रेक्षकांमध्ये जर कोणी कॅच पकडली तर रितेश गव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु बाहेर येऊ द्या, बोलला तर तुम्ही आतमध्ये याल पकडायला. आणि त्याचबरोबर मग श्री साई स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्टही असणार आहे. थँक्यू सो मच रितेशजी, आपले कौतुक आहे. आणि शैलेश सर आपलं कौतुक तर नेहमीच असणार आहे. धन्यवाद. मग अगदी सागरजी इथे देखील पुढे समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला स्ट्रोक खेळला, सिंगल कंप्लीट केली आहे. दिनू येतील का दुसऱ्या धावेसाठी? येणार का? येणार नाही आहे, कारण समोरचा बॅटर फॉर्मात आहे आणि त्याचा फॉर्म त्याची चर्चा सुरू आहे सध्या तरी. 9 बॉल आणि त्या 9 बॉलवरती 22 धावा आल्यात करणच्या बॅटमधून आतापर्यंत ते आलेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये किती येणार आहेत? 4 बॉलचा खेळ अजूनही या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. फुल टॉस समोर करण पाटील. हो आणखी एक बाहेर मारलाय. बॉल मैदानाच्या बाहेर. झटपट पटा. जसं आहे 8 बॉल 10 बॉलमध्ये 28 धावांवरती खेळतोय करण पाटील. जी सुरुवात केली साई सिटी, मानखूर, असलफा, रॉयल, जॉर्ज अशा नामवंत संघांमध्ये, आई माऊली गोवंडी संघासाठी देखील स्टेशन वाईज संघ खूप चांगल्या पद्धतीने पाहिले गेले. आकाश गुरव, बल्ली, प्रणय मोरे हे 3 खेळाडू त्या परिसरातून पाहिले गेले. या बॉल हेलिकॉप्टर डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॉल निघून जातोय. आपण पाहिलं तर 4 रनसाठी ज्याच्या नावातच रन आहे करण पाटील. ब्रँडेड फट दोन नाही, 5 नाही, 10 नाही, तब्बल 16,000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणार आहे. स्क्रीनवर रितेश गव्हाणे यांना स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. आमच्या सोनमताई चव्हाण आणि रितेश गव्हाणे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. सर्व आमचे पारसाईडचे देखील खेळाडू आहेत आणि प्रथमेश प्रशांत धुरी सर्व आमचे मित्रवर आपण पाहतोय. 11 बॉल 32 वरती घेतात करण पाटील. बॉलिंगसाठी येत आहेत. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अतुल भोईर येतात बॉलिंगसाठी. 50 धावांची खेळी पाहायला मिळेल का? 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. जय जलेश्वर वाडेकर कल्याण संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 57 धावा झाल्या धाव फलकावरती आणि दिनू कांबळेचा हा ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पार.
अजय खडसे बॉलिंगसाठी. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल बीट केला गेला करणला. नावातच रन आहे. डीके तिकडे पोहोचतात. लेग बाय मध्ये रन मिळते. लास्ट ओव्हर चालू आहे. मनीषी वाटलं नव्हतं की एवढा स्कोर होईल, परंतु करणनी जी बॅटिंग केली 63 धावा झाल्या धावफलकावरती. करण पाटीलचा शो आपण पाहतोय. अनस्टॉपेबल करण पाटील. आणि आता मात्र प्रेक्षक वाट पाहतायत. त्यांनी जर 17 बनवल्या उर्वरित 5 बॉल मध्ये, तर त्यालाही किती 16,000 रुपये मिळणार आहेत. त्याहून महत्वाचं आहे की टीमच्या 65 झाल्यात. पण जय जलेश्वर वाडेकर संघ त्यांनाही हवंय की या ओव्हरमध्ये किमान एका दुसरा षटकार आला चालेल, पण त्याहून अतिरिक्त यायचा कामा नाहीत. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. वा काय बॉल टाकलाय. वड यॉर्कर. वा अजय. अप्रतिम दर्जेदार मंत्रमुग्ध करणारी बॉलिंग केली आहे. आणि डीकेनी सांगितलं होतं ना की माझ्या ग्रामीणच्या सगळ्या खेळाडूंमध्ये ती काय कुवत आहे, काय क्षमता आहे ते दाखवतील एक दिवस. आणि तो एक दिवस आज आलाय सागरजी. नक्कीच मनीषी बॉलिंग करताना पण डिफिकल्ट आहे. चिखल आहे. बॅटिंग करताना त्या खेळपट्टी उभा तिकडे पण पाण्याचं आहे. उभं राहणं सोपं नाहीये. आणि आमच्या समवेत व्यासपीठावर स्वागत होत आहे मोहनभाई चिरात, नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनेचे एक पदाधिकारी आणि रॉयल चॅलेंजर बँक्वेट हॉलचे सर्वसर्वाह्य मोहनभाई चिरात. जय महाराष्ट्र. आणि नेहमीच मोहनभाईंचं क्रिकेटवर प्रेम राहिलं. आपल्या व्यासपीठावर स्वागत होते मोहनभाई चिरात. भले पाऊस असला तरी शैलेश आणि पराग पाटीलसाठी जावं लागेल आणि त्यामुळे दाखल झाले आहेत. मोहनभाई चिरात आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. न चुकता आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी दरवर्षी येत असतात. रॉयल चॅलेंजर बँकेट हॉल जो आपण नाऊ स्टेशनच्या समोर पाहतो आणि महाराष्ट्र निर्माण सेनेसाठी देखील खूप चांगलं कार्य करतायत. पराग आणि शैलेशवर त्यांचं एक वेगळं प्रेम आहे. क्रिकेटवर प्रेम आहे. लेट्स प्ले. या बॉलवर शेपाडून खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला मात्र रोहन चिलला बाहेर जावं लागते मैदानाच्या. येते विकेट. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. आजचा शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केलं. प्रथम क्रमांक 2,22,222, द्वितीय क्रमांक 1,11,111, तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटरला सायकल आहे, बेस्ट बॉलरला सायकल आहे, बेस्ट फिल्डरला सायकल आहे. प्लेअर द टुर्नामेंट इलेक्ट्रिक स्कूटी आहे. प्लेअर द इयर साठी देखील सायकल आहे. यावेळी इमर्जिंग प्लेअरसाठी देखील पारितोषिक. खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेदरम्यान आम्हाला नेहमी पाहायला मिळतं. हा, वर्षभरातून जे आपण सर्व कॅल्क्युलेट करतो तो प्लेअर द इयर पुरस्कार देतो. या बॉल हेलिकॉप्टर. शेवटच्या ओव्हरमध्ये अजयने देखील चांगली बॉलिंग केली आहे. थांबून ठेवलं गेलं करणला, परंतु फायनल मॅच प्रमाणे कामगिरी करत असताना करण पाटील. शेवटचे काही बॉल शिल्लक आहे. श्रीसाई चॅम्पियनशिप 8वं पर्व आपण पाहतोय. आज कांजूर भांडूप पासून जो प्रवास चालू झाला श्रीसाई स्पोर्ट्सचा, पराग पाटील आणि शैलेश पाटील यांचा, तो आता संपूर्ण महाराष्ट्रात एक 28-30 फ्रँचायसी आहेत त्यांच्या ऑल ओव्हर. आता टागोरनगर विक्रोळीचं शॉप, त्यांचं जे वर्कशॉप पूर्ण शिफ्ट होतंय नाहूरला. या बॉलवर लेग स्टिकच्या इकडे वाईट बॉल आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलंय. करण पाटील. आज फक्त पाटील आहे. अमोल पाटील, करण पाटील, अनिकेत पाटील, प्रणित पाटील आणि शैलेश पाटील आणि पराग पाटील. फक्त पाटील. या बॉलवर जबरदस्त पिचिंग करताना पाहिली गेली आहे. 2 रन्स तिकडे मिळत आहेत. वा, शेवटची ओव्हर देखील थोडीफार मात्र इकडे रंगताना पाहिली गेली. चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करत असताना पाहिले गेले अजय. कौतुक करावं लागेल अजयचं, कारण की 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 रन खर्च करत असताना बॉलर अजय तब्बल 71 धावा झाल्या धावफलकावरती. 71. आणि शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. करण पाटील या बॉलवर स्टेप आउट झाले. थोडासा फटका बसताना पाहिला गेला. बॉल हवेत आहे आणि शेवटी कॅच पकडली आहे. शेवटच्या बॉलवर येते विकेट. मैदानाच्या बाहेरचा बॉल. मॅचला जिंकण्याकरिता 24 बॉल 72. अशक्य काही नाही आहे. आतापर्यंत अशा मॅचेसच जिंकत आलेली आहे आणि अशा मॅचेसच जिंकत असताना आता इथून विश्वास ठेवावा लागेल. जरी केतन नाही आहेत पण तरी देखील बघा ना कशा मॅचेस काढल्यात.
अक्षय आपल्याला विनंती असेल, अक्षय अक्की अक्की आपण या व्यासपीठावरती. अक्की वाडेकर टीम अक्की या लगेच आपण व्यासपीठावरती. बिहाइंड ग्रुप यांच्याकडून आपल्याला त्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते आपण घेऊन जाण्यासाठी येऊयात. येस वेलकम. या की आपल्यासाठी जो बोल्ड आपण काढलात त्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक होतं. बिहाइंड ग्रुप यांच्याकडून ते पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक वितरण करत आहेत सचिन जिराने. रितेश गव्हाणे इथे उपस्थित नाहीयेत आणि त्यांच्या ॲब्सेन्स मध्ये आपण सचिन यांना पाहतोय. थँक्यू सो मच सचिनजी, धन्यवाद. बिहाइंड ग्रुप तुमचंही कौतुक आहे, धन्यवाद. थँक्यू सो मच. खेळाडूच्या मागे नेहमी अगदी ठामपणे उभे असतात. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. संपूर्ण कल्याणकर पाहतायत, वाडेघरकर पाहतायत, संपूर्ण ग्रामीण क्रिकेट पाहतायत. श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 कुणाच्या नावावरती लागणार आहे? जॉर्ज टीमनी तर आतापर्यंत सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेला आहे. स्ट्रॉंग टीम आहे, सगळ्यांना माहिती आहे, दबदबा असणारी टीम आहे. आतापर्यंत झालेल्या या सीझन मधल्या मेजर आणि मोठ्या टुर्नामेंट्स नावावरती केल्यात सर. पण मात्र एक अशी टीम ज्या टीमला आपण सगळेच म्हणत होतो की या टीम कडून ती बॉलिंग कशी केली जाणार आहे. केतन आहेत, पण केतन बॅटिंग करतील का? कारण ओव्हरआर्म अंडरआर्म क्रिकेट यातला तो फरक आहे. केतननी बॅटिंगही चांगली केली, टीमला आत्मविश्वास दिला आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरती इथपर्यंत आलेले आहेत. आता काय, आता कोण करणार, आता कोण बॅटिंग चांगली करणार? प्रणितला जबाबदारी घ्यावी लागेल, अतुललाही घ्यावी लागणार आहे, अमोललाही घ्यावी लागेल. पण ही पाहण्यासारखं आहे. 24 बॉल आणि त्या 24 बॉल मध्ये चला बॅटर्स या लवकर. पारितोषिक असणार आहे. 16,000 रुपये होते त्यांच्यासाठी जर त्यांनी अर्धशतक. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमचा कॉमेंट्री पॅनल तुम्ही पाहताय आणि सागरजी देखील त्यांच्या फोनमध्ये. येस, भरपूर फोन कॉल झाल्यात. अंडरआर्म क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक जण कॉल करतंय, कुणाला पारितोषिक वितरण करायचंय, ते पारितोषिक द्यायचं आहे, कुणाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आहेत. जवळ मॅचच्या दिशेने आता मात्र आपण 24 बॉल 72 करायच्यात. 72 24 बॉल मध्ये 72 करायच्या. सोपा नाहीये, पाऊस पडतोय, बॉलही ओला होतोय, पण करावा तर लागेल ना. डीके ते कॅप्टन आहेत, त्यांनी लीड केलंय, त्यांनी सांगितलंय माझ्या ग्रामीणच्या खेळाडूंची कुवत क्षमता यावरती कुणी संदेह करायचा नाहीये. केलेला नाहीये, फायनल पर्यंत आलेले आहेत. पण आता मात्र एक शेवटची झेप घ्यायची आहे आणि ती शेवटची गरुड झेप असली पाहिजे, त्याशिवाय हे पारितोषिक जिंकणं कठीण आहे. सागरची काय वाटतंय, मॅच कुठल्या दिशेला जाईल? 24 बॉल 72 करायच्यात, कसे होतील? त्यासाठी बॅटर्सनी काय करावं लागेल आणि धावा रोखायच्या तर बॉलर्सला काय करावं लागणार आहे? क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे मनीषजी, त्यामुळे मॅच कधी कुठे फिरेल याचा नेम नाहीये. कोण पण जिंकेल शेवटच्या क्षणापर्यंत, कोण जिंकेल याचा नेम नाहीये. बॅटिंगसाठी 2 बॅटर आले, त्याची पण चर्चा राहिली गेली. अतुल भोईर आणि त्या सोबतीला बॅटिंगसाठी येत आहेत प्रणित पाटील. 2 मित्र खूप चांगले क्रिकेट पण खेळलेत, एक मैत्री पण चांगली आणि जबरदस्त ही फायनलची मॅच. अतुल स्माइल करतोय की फायनलला येणं देखील आमच्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे, परंतु टायटल जिंकणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मॅच देखील सेकंड इनिंग पण तशीच रंगताना पाहायला मनीष सर. अगदी बरोबर. बहात्तर धाव्यांचं लक्ष आहे. विजयत या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा वेग प्रचंड राहिला. येस सर, मॅच ऑन. 24 बॉल 72 धावेची आवश्यकता आहे. कल्याणमध्ये ट्रॉफी जाणार पण ईस्टला की वेस्टला ते कळेल येणाऱ्या 24 बॉल मध्ये.
विजय खडसे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ही राऊंड ऑफ ऍक्शन, त्यामध्ये वेग प्रचंड आहे आणि अतुलनी पहिलाच बॉल संयमाने खेळलेला आहे. एक रन कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे पाहता पाहता पूर्ण होतील. मग मात्र 72 जर करायचे आहेत, त्याचबरोबर अजय खडसेला सामोरे कसं जायचंय या प्लॅनिंगनी टीम आलेली पाहायला मिळते आपल्याला. खराब बॉलला मारतील, चांगल्या बॉलला सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुढचा बॉल इथे ड्राईव्हचा फटका. ओहो वाह, काय स्ट्रोक खेळल्यात. पण धाव किती मिळतील? 2 पूर्ण झालेल्यात आणि त्याही धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली बॅटिंग सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा लागल्यात धाव फलकावरती. 22 बॉल 68 धावा अजूनही करायच्या. रिक्वायर्ड रन रेट अगदी 18.55 वरती आहे. म्हणजे प्रत्येक षटकाच्या अखेरीस तुम्हाला 18-19 धावा कुटायच्या आहेत. त्या कशा कुठल्या जातील? अतुल स्ट्रायकिंग एंडला आणि हा खराब बॉल आहे. इट्स अ नो आणि बाहेर गेला का हेही पाहणं गरजेचं आहे. नो बॉल आहे आणि त्यावरती 2 अतिरिक्त म्हणजे तब्बलच्या 3 धावा मिळाल्यात. सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सगळेजण पाहतायत की मात्र एक टीम आली आहे जी एकवटली आहे, या स्पर्धेसाठी एकत्र आल्यात. ओव्हरआर्म क्रिकेट हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे, पण अंडरआर्मही आम्ही चांगलं खेळू शकतो, कारण क्रिकेटचा खेळच आम्हाला चांगला खेळता येतोय. वाडेकर म्हटलं जातं बिरकीचं माहेरघर, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे संघर्ष अप्रतिम आहे. अगदी प्रत्येक खेळाडूंनी शेवटपर्यंत लढत राहणं हे शिकवलेलं आहे. विजय बॉलिंग ट्रॅकवर 2 बॉल 5 आतापर्यंत आल्यात आणि एकंदरीत 7 धावा लागल्या धाव फलकावरती. पुढचा बॉल समोर उडवलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर हवेत आहे. खेळाडू आहेत त्यांच्या अवकाच्या आतमध्ये आहे की बाहेर? अवकाच्या बाहेर. पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा लागल्या धाव फलकावरती. 72 करायचे आहेत. कठीण आहे, पण कठीण कार्य करून दाखवावं लागेल अतुलला. 4 बॉल खेळल्या 8 धावा आल्या धाव फलकावरती आणि एकंदरीत 11 धावा लागल्या टीमच्या. पुढचा बॉल पायावरती. इट्स नो बॉल असेल. नो वरती एक कंप्लीट. दुसऱ्यासाठी जातील का? रोहन तो रिस्क घेऊ देणार आहे का? तसं नाही होणार आहे. प्रणिती सांगितलंय संयमही बाळगावा लागेल. नो +1 2 धावा आल्यात. कारण जेव्हा तुम्ही ते अग्रेसिव्ह होतात ना, त्याचबरोबर एखादा तो संयम बाळगणारा प्लेअर ही मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 13 धावा लागल्या धाव फलकावरती. बॉल किती झालेत? फक्त 3 झालेत. 17-18 सरासरी मेंटेन करायची. कशी करणार? ती अशी केली जाणार आहे. कारण अतुललाही माहिती आहे, आता त्याला तो अनुभवही आलाय. प्रणितलाही माहिती आहे, त्यालाही तो अनुभव आलाय की या ओल्या विकेटवरती बॉल सातत्याने ओला होतो. पाऊसही रिमझिम पडतोच आहे. बॉलला ग्रिप करणं कठीण आहे. एक्स्ट्रा आले तर एक्स्ट्रा घेऊन खेळावं लागेल. खराब बॉलवरती अटॅक करावा लागेल. ओव्हरमध्ये एखादी षटकार. पहिल्या 2 ओव्हर अगदी 25 30 40 केला ना, मजा येईल मॅचला. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि फुल टोल आहे का बॉलवरती? इन दी एअर, हवेत. खेळाडू जज करतोय. ही कॅच पकडणं कठीण होती. अगदी किती वेळ? 8 ते 10 सेकंद बॉल हवेत होता. त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आहे आणि धावा मिळतील 2च धावा मिळणार आहे. टीमही खुश असेल. चार बॉल आणि 15 धावा लागल्या धाव फलकावरती. महत्वाची होणार मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये जर अतिरिक्त धावा आल्या तर ही मॅच मोठी होणार आणि त्याच दिशेला वाटचाल होते सध्या तरी. वाईट प्लस किती? 2. एकंदरीत आल्या किती? तर 3 धावा. चौकाराहून कमी तर नाहीयेत ना या 3 धावा? अजिबात नाहीयेत. या 3 धावा जसे ऍड होतील धाव फलकही तसंच पुढे जाणार आहे. आता 18 लागलेत. 2 बॉल अजूनही तुम्हाला शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 16च्या घरात आलेला आहे आणि करंट रन रेट तो जवळपास 27च्या घरात आहे. 54 अजूनही करायचे आहेत. 20 बॉल 54 करायचे आहेत. ते कसे केले जातील त्याकडे लक्ष केंद्रित तुम्हाला नक्कीच करावं लागेल.
जो अजय आतापर्यंत अगदी 7, 8, 10 धावेचं षटक फेकत होता, आता मात्र त्याच्याच विपक्षात आतापर्यंत 18 आल्यात आणि 2 बॉल अजूनही त्यांना फेकायचे आहेत. अतुल स्ट्रायकिंग एंड वरती असेल, अजय असेल, पुन्हा एकदा आणखी एक चूक लक्ष्मच्या बाहेर. याही वेळेस आणखी एक वाईट बॉल टाकलाय. 19 धावा लागल्यात. सागरजी आतापर्यंत बॉल फक्त आणि फक्त 4 झालेत, त्यामध्ये 19 धावा लागल्यात. 2 बॉल अजूनही फेकायचे आहेत. नक्कीच मनीषजी, मी नेहमी बोलत आलो की जर अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळायचं तर एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग ते कुठलंही क्रिकेट असू दे. या बॉल उडवला गेला, फटका दमदार आहे, बॉल निघून जाईल का, परंतु दिनू कांबळे अनुभव काय असोय दिनूने मात्र तिकडे दाखवला आणि घरचा बल्ब काढतात तसा बॉल अडवला. दिनू कांबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त एफर्ट दिनू कांबळे. पाहू शकतो आपण रिप्ले. खडसेचा हा बॉल टायमिंग चांगलं केलं होतं प्रणित पाटीलने, परंतु दिनू तिकडे होता आणि दिनूची हाईस्ट पण अगदी घरची ट्यूबलाईट आणि तो बॉल इझिली काढू शकतो असा त्यांनी बॉल अडवला. दिनू कांबळे परंतु रन नाही आहेत. आमचे मोहनभाई चिरत देखील मॅचचा आनंद घेत आहेत. साहेब जय महाराष्ट्र. आणि नेहमी क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलं आहे. दहीहंडी पण त्यांनी मांडूप आणि मुंबईकरांना दाखवली. या बॉलवर डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. नो बॉल, नो प्लस 2. विजय खडसे बोलतोय की मागच्या पुढच्या वर्षीची पण ओव्हर याच ओव्हर मॅच मध्ये टाकतो. ओव्हर संपतच नाहीये. याचं नाव व्यावसायिक क्रिकेट आहे. भल्या भल्या खेळाडूकडून असं होताना पाहिलं गेले. मग स्पिनर, फास्टर्स, ज्यांनी बेस्ट बॉलर पण खूप वेळा घेतले त्यांच्याकडून अशा चुका होतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशा गोष्टी नेहमीच पाहिल्या गेल्या. 24 रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल खूप निर्णायक आहे. प्रणित पाटील मॅच सोडणार नाही आहेत. अतुल भोईर आहे त्या सोबतीला. बघा एक्स्ट्रा रन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या कंट्रोल करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. कांजूरकर क्रिकेटसाठी वेडे आहेत. क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी फार पूर्वीपासून या परिसरामध्ये क्रेज राहिला आहे. अंतिम फेरीची आपण ही मॅच पाहतोय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. 8वं पर्व कोण जिंकेल, मोठ्या ट्रॉफी सोबत कोण फोटो काढेल, ट्रॉफींवरती देखील सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराची जे आपण छायाचित्र ठेवली आहेत. या बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. विजय खडसेचा एक जबरदस्त बॉल आणि कमबॅक केलं विजय खडसेने. येते विकेट. प्रणित पाटीलला बाहेर जावं लागेल. जबरदस्त आपण बॉल पाहिला गेला. हा विजय खडसेचा अगदी समोरून बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि ऑफ स्टिकला मात्र बॉल ब्रश झाला. बॅटर आउट. समीकरण बदलताना पाहिले गेले मनीष सर आणि 18 चेंडू जिंकण्याकरिता 48 धावांची गरज आहे. 18 बॉल 48. अगदी बरोबर उल्लेख केलात. 18 बॉल आणि 48 करायच्यात. ती सरासरी फक्त 16 धावांची आहे. प्रति षटका मागे 16 धावा करायच्यात. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये किमान एखादे षटकार एक्स्ट्रा तर मिळत आहेत. त्याला कॅल्क्युलेट करून खेळले तर मात्र जो इतिहास रचण्यासाठी तुम्ही आला होतात ना, तोही रचला जाईल. नितीन मोरे आणखी एक जबरदस्त बॉलर आहेत. आरबी ग्रुप, जय जलेश्वर वाडेकर की मग. आणि हा पहिलाच बॉल. मी म्हटलं होतं ना एक्स्ट्रा वरती कंट्रोल करावा लागणार आहे, रोख लावावा लागेल एक्स्ट्रा वरती. तसं होत नाहीये. पहिलाच वाईड आलाय. 16ची सरासरी. प्रत्येक षटकाच्या अखेरीस किमान तुम्हाला 16 रोखायचे आहेत आणि किमान 16च मारायचे आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. नक्कीच. आणि नितीन देखील एक जबरदस्त ओव्हर हाताळतात, परंतु त्यांच्याकडे देखील क्षमता. या बॉल देखील फटका थोडा फसतोय. बॉल हवेत आहे. शरफुद्दीन आणि कॅच टिपली गेले तिकडे. देवा मोरे. देवा. एका मोरेनी बॉलिंग टाकली, एका मोरेनी कॅच पकडली आणि बाहेर जावं लागेल बॅटरला. आणि एका मोरेने कमेंट दिली. क्या बात आहे. थँक्यू. आणि तब्बल 1,46,000 व्ह्यू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहिले गेले. अंडरआर्म क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच सर्व आमचे व्ह्युअर्स ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला प्रतिसाद दिला आणि सनी जगतापचा हा डान्स केलेला. सगळ्यांनी मिळून जेव्हा अगदी निष्पाप भावनेनी म्हणा
निस्वार्थतेने म्हणा, जेव्हा हे असे प्रयत्न करतात ना तेव्हा आपल्याला हे असं काही पाहायला मिळतं. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये अंडरआर्मच्या आपण पाहिल्यात ना 2-3 हजार वॉचिंग अगदी पुरेशी असते, प्रचंड असते. इथे 1.5 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी बघितले, त्यांचंही धन्यवाद. आता मात्र जवळपास 3,000 पाहतायत, त्यांचंही वेलकम असणार आहे. पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये सर आपण पाहिलं, पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये जवळपास 6,000 प्रेक्षक लाईव्ह पाहत होते. आता दोन्ही बॅटर नवीन आहेत, दोघांनाही खातं ओपन करायचंय, टीमला जिंकवायचं आहे. पण जिंकवतील का? कारण ना टीम जय जलेश्वर वाडेकरचं दुसरं नाव जिद्द आहे, जिद्दीने खेळावं लागणार आहे त्यांनाही. नितीन बॉलिंग ट्रॅकवर, विकेट मिळाली आहे, त्यानंतर आणखी एक चांगला बॉल टाकलाय. मागची ओव्हर खूप महागडी होती, या ओव्हर मध्ये सगळी भरपाई नितीन करतायत. मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर हिरंब आहेत, हिरंबला आता प्रारंभ करावा लागेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. एका दुसरा सिक्स आला या ओव्हरमध्ये तर मॅच बघायला मजा येईल. बॉलिंगसाठी नितीन मोरे जे पालघर परिसरातून या क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. दरवर्षी न चुकता येत असतात मुंबईतली क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. अगदी प्रत्येक कोपऱ्यात आपण खेळाडूंना पाहायला मिळतात. हा, आणि नक्कीच आपल्या समवेत आपण पाहिलं तर आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य समीरजी मावळे या देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मुंबईतील एक नामवंत गणेश उत्सव मंडळ लालबागचा राजा त्या गणपती मंडळाचे आपण पाहिलं तर कार्यकारिणी सदस्य समीरजी मावळे आणि आज विस्मया ओमकार डिंगडॉंग जॉर्जीला कल्याण टीमसोबत देखील त्यांचं आपण काम खूप चांगलं पटीराखी राहिली आहेत. सो समीरजी मावळे आपणास विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन, या बॉल फ्लिक केलं गेलं, फटका दमदार आहे. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द फायनल मॅच. फ्लिकने क्लिक केलाय, जबरदस्त टायमिंग करत असताना अमोल पाटील मॅन फ्रॉम सोनार पाडा डोंबिवली ज्याने केलाय राडा. नाव आहे गावाचं सोनार पाडा. काय टायमिंग केलं अमोल पाटीलने. आणि पराग पाटील पण ही मॅच मला असं वाटतं यूट्यूबवर आनंद घेत आहेत. थोडं ट्रान्सफर चालू आहे की आपण जे आपली वर्कशॉप टागोरनगरवरून नागपूरला त्यामुळे त्याच्यामध्ये थोडे बिझी आहेत आमचे मित्र आणि श्री साई स्पोर्टचे सर्व हे पराग पाटील. नेहमीच क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलं आहे. मॅच देखील तेवढीच रंगताना पाहिले गेले, समीकरण बदलताना पाहिले गेले. आपण पाहिलं तर आता स्कोर जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती जिंकण्याकरिता 14 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 14 बॉल 40 करायचे आहेत. हिम्मतची किंमत आहे. अमोल पाटील, पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. या बॉलवर लेग स्टिकच्या आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे, खूपच बाहेर पिचिंग केली गेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा हा या क्रीडा स्पर्धेचा. आणि आपल्या समोर समीरजी मावळे, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. समीर मावळे मॅन फ्रॉम लालबाग, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य समीर मावळे आपल्यासोबत उपस्थित राहतात. या बॉलवर समोर खेळले गेले आहेत, थोडा फटका बसताना पाहिला गेला. तेरा चेंडू 38 धावांची गरज आहे. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो आमचे अनिल शिंदे आणि अजय मडकर यांच्या समवेत आपण पाहिलं तर समीर मावळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य आणि विस्मया ओमकार डिंगडॉंग जॉर्ज इलेवन कल्याण टीम सोबत देखील राहिले. त्याचबरोबर मुकेश दवे, सर्व आमचे मोहनभाई चिरात, दिनेश सांगळे, सर्व मित्र इकडे उपस्थित राहिले गेले. बॉल देखील पुन्हा एकदा ऑफ स्टिकला व्हाईट बॉल आहे आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केला जाईल. एक रन महत्वाचे आणि त्यासाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला. विकेटच्या मागून रोहन चिल्ल्यात त्यांना वाटलं की हा बॉल वाईट नाही आहे, पण लगेच त्यांनी रिव्ह्यू कॉल केल्या. पाहूत आता तो रिव्ह्यू यशस्वी होतोय की नाही होणार आहे. समीकरण कठीण आहे. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. अमोलनी जो षटकार मारलाय ना, त्या षटकारांनी पुन्हा एकदा संजीवनी देण्याचं काम केलंय टीमला. कारण दोन्ही धडाडीचे बॅटर्स, आता आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं केतन मात्र यांना थोडंसं संघाने मिस केलं. त्यानंतर त्या मॅच मध्येच अतुल बोईर काय खेळलाय. अगदी 10ची मॅच होती, 6 बॉल 10च्या मॅचला. ती मॅच मध्ये चांगली गोलंदाजी सुरू असताना जो हेलिकॉप्टर शॉट खेळला ना, तो अप्रतिम होता. 2 बॉल 5च्या मॅच वरती देखील एक चौकार लगावलाय आणि ही त्याची ओळख राहिली आहे.
ही तीच टीम आहे ज्यांनी 1 बॉल 1 ची मॅच ही जिंकलेली आहे आणि नशिबाच त्यांच्या सोबत आहे. हेरंबा आहेत, 2 बॉल खेळले, धाव त्यांच्या बॅटमधून अजून एकही आलेली नाहीये, पण समोरची टीमही तर तेवढीच तगडी आहे ना. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की त्यामधल्या अगदी टॉप 5 मध्ये या टीमचं नाव घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बघा रिव्ह्यू देखील काय येतोय त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. शेवटचा बॉल होता, मग मात्र जर रिव्ह्यू यशस्वी झाला तर डॉट असेल, नाही झाला तर वाईड असेल, हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतुरतेने वाट पाहत आहेत स्क्रीनकडे. पंचाचा डिसिजन काय आहे तसं कॅल्क्युलेट करून मग मात्र पुढे जावं लागेल. 12 ते 13 बॉल शिल्लक आहेत ना, आणि त्यामध्ये अजूनही तुम्हाला जवळपास 40 करायचे आहेत. मग मात्र एखादी ओव्हर 25 ची आली तर मॅचला कलाटणी मिळणार आहे. येस, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. म्हणजेच 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या खेळानंतर धावा लागल्यात धाव फलकावरती 34 धावा लागल्यात आणि 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्यामध्ये अजूनही 38 धावा करायच्यात. 12 बॉल 38 करायच्यात. आता मात्र जवळपास प्रत्येक ओव्हरच्या अखेरीस तुम्हाला 20 करावे लागतील. आता 2 ते 3 बाहेर मारणं गरजेचं आहे. मारू देईल का? देवानी देखील इम्प्रेस केलं आणि तोच येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतो आणि ती साईड त्याच्यासाठी लकी राहिली आहे. 12 बॉल 38 धावेचा बचाव करायचा आहे. समोर देखील अमोल आहेत. बारा बॉल आणि 38 धावेची आवश्यकता आहे. प्रेक्षकही पाहतायत शेवटची मॅच. मग अगदी आजच्या दिवसामध्ये 5 मॅचेस घडल्यात आणि त्यातील प्रत्येक मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेलेली आहे. 12 बॉल 38 धावेची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल अगदी यॉर्कर टाकलाय. वा, अप्रतिम बॉल. पहिली धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धावही सहज मिळणार आहे. टीमलाही माहिती आहे 1-1 2-2 धावा ह्या जास्ती त्यांच्यासाठी मॅटर करणार नाहीये. देवाला देखील पकडून बॉलिंग करावी लागेल. एक्स्ट्रावरती रोख द्यावा लागणार आहे. एक्स्ट्राच नाही टाकले, एका दुसरा षटकार आला तरी देखील चालणार आहे. पण जर एक्स्ट्राज वरती तुम्हाला मागे बॉल ट्रॅव्हल होतोय तिथे 2 धावाही अतिरिक्त मिळत आहेत, त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. 11 बॉल 36. अमोललाही मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. संपूर्ण टीम वाट पाहते त्या मोठ्या स्ट्रोकची. 11 बॉल 36 धावेची आवश्यकता आहे आणि इथे मात्र एक चूक होते देवाकडून. वाह, विकेट किपिंग बघा. विकेटच्या मागे रोहनलाही माहिती आहे जर इथून एक्स्ट्रा मी दिल्यात तर मात्र 1-1 रन आपल्याच खात्यात कमी होणार आहे. 11 बॉल 35. चालू असलेल्या मॅच मध्ये देखील जो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल त्यांना मात्र कांजूर बॉईज यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज असणार आहे. दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. अकरा चेंडू 34 धावांची गरज आहे. अमोल पाटीलवर सर्वांचं लक्ष असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आपण पाहतोय श्री साई चॅम्पियनशिप सीझन 8. प्रचंड बाहेर, अगदी ही लेगस्टम्पच्याही खूप बाहेर हा बॉल डिलिव्हर केला. वाईट +1 याची चर्चा करतोय. ही चर्चा आपण सातत्याने करतोय. एक्स्ट्रा आणि त्या एक्स्ट्रा वरती रोख नाही लावलात तर मात्र पुन्हा एकदा हा, नक्कीच आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो शैलेश पाटील आणि पद्मनाथ प्रभू हे 2 अगदी बातचीत चालू आहेत. 9व्या पर्वाची कशी तयारी करायची, अजून 8वा पर्व संपत आलाय आणि खूप वर्ष ही मैत्री देखील आपण पाहिली गेली आहे. क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी शैलेश पाटील, पद्मनाथ प्रभू आणि रागावून बिगावून अगदी फोन न उचलून वगैरे ही मैत्री. तू का नाही फोन उचलला तर मी पण नाही उचलणार, मी नाही उचलला तर तू पण नाही, ही मैत्री आहे आणि ही मैत्री अशीच पुढे जाईल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर भागमभाग पावसाळी क्रिकेट हेच आहे. अमोल थोडे मात्र पुढे निघाले. डोंबिवलीला उतरायचं होतं, थोडं पुढे कल्याणला गेले, ठाकुर्ली पर्यंत गेले हे म्हणू शकतो आपण. कारण बघा इथून मात्र ज्याची चर्चा करतोय ना सागरची, पहिला बॉल लीगल आला, चांगला आला, मग त्यानंतर देवासारखा गोलंदाजावरतीही प्रेशर येऊ शकतं
आणि दडपण कुणावरती येत नाहीये. मग जेव्हा तुम्ही श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 अगदी 2-2.5 लाख रुपयाहून वरचं पारितोषिक आहे ते पणाला लागलंय आणि त्याहून महत्वाचं काय तुमची प्रतिष्ठा पणाला लागली आणि जेव्हा ती पणाला लागते ना तेव्हा अशा चुका होताना पाहायला मिळतात. साईड बदलली आहे आता मात्र राऊंड विकेटनी आल्यात. 10 चेंडू 31 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा देवा मोरे स्ट्राईक एंड अमोल पाटील. या बॉलवर फटका तोडण्यात बसताना पाहिला गेलाय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल का. अरुण चौहान डोरा डोरा भाई मैं इतना ही कर सकता हूं. डोरा भागा डोरा दौड़ा डोरा डोरा स्माइल कर रहा है भाई एंजॉय करो भाई. वो बोल रहा है मेरे से इतना ही हो सकता है इतने इससे बड़ा भी मैं नहीं कर सकता हूं बहुत हो गया. एवढा धावला तो फाईन लेग वरून स्क्वेअर लेग पर्यंत गेला. स्ट्राईक एंडला हेरंब मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे या 3 बॉल मध्ये उर्वरित. बॉलिंगसाठी देवा मोरे. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल बॅटची एज घेतली गेली. पुन्हा एकदा मात्र तिकडे थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा डोरा डोरा बोल रहे भाई मेरे पीछे क्यों लगा ये बॉल मैं यहाँ पर. परंतु एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे डोरा. पण मुंबई अंडरआर्म क्रिकेट मधला कधी टायमिंगला काही करू शकतो. बॅटिंग अफलातून राहिली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका दुसरा 6 येईल का बॉलिंगसाठी. पुन्हा एकदा देवा स्ट्राईक एंडला अमोल पाटील. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. या बॉलवर चुकी होते. रोहन शिलेने जबरदस्त बॉल अडवला मागे. वाईट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. श्री साई चॅम्पियनशिप 8वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक वर्ग सर्व आमचे मित्र परिवार ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावला असा आपला खेळ. टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट सकाळी क्रिकेट दुपारी क्रिकेट रात्री क्रिकेट फक्त क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट. या बॉलवर फटका फसताना पाहिला गेला. हलकीशी एज घेतली गेली आहे आणि लाऊड अपील तर केली आहे. बॅटर आउट. पंचांनी मात्र डिसिजन दिला. बॅटर आउट आहे. सो अमोल पाटीलला बाहेर जावं लागेल. मनी सर मॅच आता मात्र थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की शेवटच्या बॉलपर्यंत आपण सांगू नाही शकत की काय होईल. पाहू शकता आपण रिप्ले ऑफस्टिकला येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला आणि हलकासा बॉल आपण पाहिला तर तिकडे रोहन शिलेंची लाऊड अपील आणि अमोल पाटीलला मात्र बाहेर जावं लागतंय. वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करतो. त्याचं टायमिंग झाला असतं तर बॉल हा डायरेक्ट परिवार सोसायटीमध्ये पण गेला असता परंतु फटका फसला. अगदी येस जे प्रेक्षक आमचे ऑनलाईन पाहतात त्यांच्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. सध्या तरी स्कोर लाईन अशी आहे की 7 बॉल 7 बॉल आणि 25 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर प्रेम पाटील येत आहेत. हा बॉल महत्वाचा आहे. 7 बॉल 25 महत्वाचा बॉल आहे आणि तो महत्वाचा बॉलही देवानी अप्रतिम टाकलाय. यॉर्कर टाकलाय पट्ट्यानी. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतील. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. तो होणार नाहीये. फक्त 2 धावा मिळतील आणि मॅच आता येऊन ठेपलेली आहे. लेग बाईसच्या त्या 2 धावा असतील. बॉल शिल्लक आहेत 6 धावा बनल्यात म्हणजेच 3 ओव्हरमध्ये 49 बनल्यात. 6 बॉलचा खेळ. सर 1 मिनिट होल्ड करूयात आपण. वन टू गो. एक बॉल शिल्लक आहे. आता मात्र लेग बायच्या या 2 धावा ऍड केल्या जातील. सात बॉल आणि 23 धाब्याची आवश्यकता आहे. काय म्हणाल हा बॉल किती महत्वाचा आहे. या बॉलवरती 6 येणं गरजेचं आहे. 6 या बाउंड्री आली तर 6 बॉल 19 6 बॉल 17 पण बघायला मजा येईल. त्यामुळे जर तरला महत्व नाहीये. सुमनी सर ह्या बॉलवर मोठा स्ट्रोक येऊ शकतो. सर्वांचं लक्ष हलकासा पाऊस पण थांबलाय त्यामुळे मोठा स्ट्रोक आला तर मॅचमध्ये कमबॅक करू शकते टीम. जय जलेश्वर वाडेकर कल्याण. आणि इथे मात्र पुन्हा एकदा टाकावा लागेल. लेग सिक्सच्या बाहेर निघणारा बॉल आहे
अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल असेल अजूनही 22 हवेत आणि चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये. आता मात्र किमान 4 मारावे लागतील, 3ही चालतील, पण ते 3 कधी आणि कसे येणार आहेत त्यातील या बॉलवरती येणं गरजेचं आहे. 7 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता आहे. प्रेम इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॅटच्या अगदी कडेला बॉल लागतोय. एकच धाव कंप्लीट केली जाणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हेरमला स्ट्राईक हवी आहे, पण रोहन ते होऊ देणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल मी इथे आहे. आणि आता मात्र 3 षटकाचा खेळ संपला. 51 धावा लागल्या धाव फलकावरती. 6 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 21. सागर सर, इथून मॅच जिंकायची असेल 6 बॉल 21 ते देखील कठीण आहे. 3 तरी मारावे लागतील आणि त्यामध्ये क्षमता आहेत तर आहे, क्षमता नक्कीच आहे. पण काय वाटतंय कसं अप्रोच करावा या 6 बॉल्सला? आता पहिले 2-3 बॉल मॅचचे रिझल्ट सांगून जातील, परंतु जर बॉलरने एक्स्ट्रा नाही टाकली तर मॅचमध्ये इझिली जिंकू शकते टीम. विस्मया डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. त्यामुळे विस्मया ओमकार डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण ही मॅच इझिली जिंकू शकते. परंतु बॉलरला आता थोडीफार इफेक्टिव्ह बॉलिंग करावी लागेल. मयुरेश पाटीलच्या हातामध्ये बॉल दिला जातोय, परंतु कोणता संघ बाजी मारेल, चॅम्पियन कोण होईल, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. एकावन्न धावा झाल्या त्या फलकावर. 6 बॉल 21 करायचे आहेत. 6 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 21. बेस्ट फॉसेट बेस्ट. आजचा हा दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयुरेश पाटील. एका साईडला आपण पाहिलं तर टीम जय जलेश्वर वाडेकर कल्याण त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण अशी फाईट करते. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी मयुरेश पाटील. हा, जर बॅटरने ही मॅच जिंकवली तर अनिल शिंदे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज असणार आहे. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल निघून जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला काही होऊ शकतं. आणि तिकडे विकेट येते, त्यामुळे मला असं वाटतंय मनीष सर बॉल काउंट होईल. आवश्यकता होती का या सगळ्याची? अगदी 2 धावा तर सहज मिळाल्यात ना. मग मात्र उर्वरित 6 बॉलवरती तुम्हाला किती करायचे? 19 करायचे. त्यातील पहिल्या 2 बॉलवरती एखादी षटकारच मारायचा होता, पण हेरमनी थोडीशी घाई केली आहे. आवश्यकता नव्हती. बॉलही काउंट झालाय. धावाही फक्त आता एकच मिळणार आहे आणि ती वाईटची मिळणार आहे. मग आता समीकरण कुठे? तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 रन कंप्लीट, 1 रन कंप्लीट झाली आहे, म्हणजेच 2 धावा मिळतील. 5 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच इथे केला. हे पहा, इथे हे ते दृश्य आहे आणि काय क्विक. त्या अगोदर रोहननी जी डाईव्ह मारली ना तीही पाहण्यासारखी होती. नवीन बॅटर मैदानाच्या आत श्रेयस आल्यात. बॉलिंग चांगली केली आहे. बॅटही नक्कीच फिरवली आहे, ताकदीने फिरवली आहे, पण नाही. आता हा डॉट बॉल आहे. वा, चांगली बॉलिंग सुरू आहे. विस्मया ओमकार डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. चार बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. आता करावं लागेल. आता या बॉलला बाहेर फेकावं लागणार. श्रेयसला वाईट टाकलाय. 4 बॉल आणि आता मात्र 18 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 18 करायचे. चांगली बॉलिंग करतायत. पहिल्या 2 बॉलवरती संयमाने दोन्ही बॉल चांगले हाताळलेत, खोलवर टप्प्याचे टाकलेत. पण मात्र जर श्रेयसने एखादी षटकार लगावलात ना तर प्रेक्षकही म्हणतील हे हवंय, आम्हाला तेच हवंय. आणि पाहूयात श्रेयस ते देतोय का. 4 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना विनंती, आतमध्ये येऊ नका, कोणी मैदानाच्या आत येऊ नका प्लीज. यावेळेस मोठा स्ट्रोक, ज्या षटकाराची आवश्यकता होती तो मारलाय. वा, श्रेयस करून दाखवलंय. मी म्हटलं होतं ना सागरजी, जय जलेश्वर वाडेकर संघाचं दुसरं नाव जिद्द आहे. हार मानायची नाहीये. कोणी येऊ द्या, जो येईल तो मारण्याची ताकद ठेवतोय. आता मॅच 3 बॉल 12 धावेंवरती आहे. आणि बघा ना, समोर उडवला होता. आमचे प्रेक्षक पण तिकडे होते. जर कॅच पकडले तर 1000 रुपये होते. मला असं वाटतं विक्रोळीचे होते तिथे. बबलू पकड ना भाऊ यार कॅच तू. बबलू साई
आणि अभिजित डगे. 3 आमचे मित्र होते विक्रोळीचे आणि तिघांनी जर पकडल्याचं तर भाऊ तुम्हाला 1000 रुपये मिळाले असते. आणि श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट बबलू पकड ना भावा. काय करतोय तू साई, तू तरी पकड. पण अगदी जी मॅच शांत होती ना सागरजी, जी मॅच पूर्णपणे शांत होती, आता काय होईल याकडे नजरा लागून आहे. 3 बॉल 12, 1 मारलाय. आता काय, आता कसा बॉल डिलिव्हर केला जाईल. एक्स्ट्रा एखादी येईल की एक मोठा शॉट येईल की एखादी डॉट बॉल येणार आहे. 3 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. शेवटपर्यंत जाणार, शेवटच्या बॉल पर्यंत धगधग होणार आहे. ओहो बघा किती लांब टाकलाय, पण रोहनचे एफर्ट्स डायरेक्ट हिट. याही वेळेस बॉल काउंट झालाय. आवश्यकता होती. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. रोखून ठेवा, ते आम्हाला जमत नाहीये, तुम्ही जमवा. आणि इथे रनही मिळणार आहे. वाईट +1 एक्स्ट्रा आल्या म्हणजेच काय तर बॉल काउंट नाही झालाय. 2 रन्स एक्स्ट्रा मिळालेत आणि मॅचचं समीकरण कुठे आहे. 3 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. वा, पैसा वसूल मॅच आहे. सर्वांना वाटलं फायनल 1 साइड होईल, सर्वांना वाटलं सेमीफायनल 1 साइड होईल, परंतु 1 साइड कोण नाहीये. 1 साइड फक्त श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपची क्रीडा स्पर्धा आहे. रनआउटसाठी मात्र चेक केला जात आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. सर्व मुंबईचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. यूट्यूबवरती देखील सर्वजण आमचा आनंद घेत आहेत, त्यांचा पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. संडेचे शेवटच्या टप्प्यामध्ये काही बॉल बाकी आहेत. उद्या मंडेला ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे सर्वजण मुंबईकर क्रिकेट संडेला एन्जॉय करत असतात. आणि मुंबईतलं क्रिकेट नेहमी पाहण्यासारखं राहिलं आहे. मग त्यातलं त्यात अंडरआर्म क्रिकेट मुंबईने नेहमी एन्जॉय केलं आहे. आज 8वं पर्व श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपचं आपण पाहतो आहे. 2,22,222 प्रथम क्रमांक कोण जिंकेल यासाठी 3 बॉल शिल्लक आहेत. 1,11,111 द्वितीय क्रमांक आहे. तृतीय क्रमांक 55,555. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष बागडे सर, सोनमताई चव्हाण स्वतः उपस्थित, आमचे शिव एडिट्स, सर्व आमचे ऑफिशियल टीम आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहू शकतो. आणि मग पहिले मनीष सर असं क्रिकेटला दिवस नव्हते, आता यूट्यूब आलं आहे. म्हणजे मुंबईतली लगेच काही घडलेली घटना कोल्हापूरपर्यंत पोहोचते, मालवणपर्यंत पोहोचते. त्यामुळे यूट्यूबचं क्रिकेट, आता क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत. त्याच्यामध्ये असे ऑर्गनायझर, आमचे स्पोर्ट्स ब्रँड, नेहमीच त्यांचं मी कौतुक करेल. ऑफिशियल स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला सपोर्ट राहिला आहे, सर्व मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी जे प्रेक्षक वर्ग, सर्वांचं ऋणी आहे. आणि नॉट आउट आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार होती. आता 3 बॉल 10 रनची गरज आहे. पाहू शकतो आपण रिप्ले, खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि पण रोहन चिल्लेचे एफर्ट चांगले होते. या बॉलवर जबरदस्त फटका पाहिला गेला. हँडसम, इट्स अ 6. ये लगा BSNL 6, वो लगा SSS. चॅम्पियनशिपचा एक हार्ड हिटर 6 पाहिला गेलाय. समीकरण बदललं गेलं. आता 2 बॉल आणि जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. सागरजी, मी म्हटलं होतं ना, जिद्दीचं दुसरं नाव जय जलेश्वर वाडेकर आहे. हे कधी हारत नाहीत, हे लढतात आणि शेवटपर्यंत लढण्याची जिद्द ठेवतात. कुणाला वाटलं होतं की प्रेम येईल, आल्यानंतर असा षटकार लगावेल. मॅच कुठे होती, 19 करायच्या आहेत. कुठेही जाऊ नका. 2 बॉल 4 धावेची आवश्यकता आहे. हो, समोर कोण आहे ते मॅटर करत नाही. वा प्रेम पाटील भावा, तुझा हा षटकार संपूर्ण विश्वामध्ये लक्षात ठेवलं जाईल. ते आमचा अंडरआर्मचा विश्व आहे. हा, कांजूर बॉईज कडून या मॅचच्या मॅनेजमेंटसाठी 1,000चा कॅश प्राइज आहे. आणि प्रेम पाटील बोलला, प्रेम बोलला की माझ्या बॉडी लँग्वेजवर जाऊ नको भाऊ, आपण काही करू शकतो. आणि त्याचबरोबर आणखी एक पारितोषिक आले. जर मात्र 4 धावा केल्या कंप्लीट तर अजयजी मटकर साहेब यांच्याकडून तब्बल 4,000 रुपयाचं पारितोषिकही असेल. वा, आणि जर 6 लगावला तर इथे सरदार यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जिंकण्याकरिता 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. मी संपूर्ण कांजूरकरांना विनंती करेल की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. 2 बॉल 4 टाळ्या, शिट्या. आणि आजचा दिवस जय जलेश्वर वाडेकर टीमने पूर्वीपासून मॅचेस पाहिले गेले आणि जर बॉलरने जिंकून दिली तर बॉलरसाठी पण 4,000चा पुरस्कार असणार आहे. अजय मटकर यांच्याकडून पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रीडा स्पर्धा पाहिली गेले. 4 दिवस 2 बॉल 4. बॉलिंगसाठी मयुरेश पाटील, बॅटिंगसाठी प्रेम पाटील, ऑर्गनायझर शैलेश आणि पराग पाटील, फक्त पाटील. आणि लाईव्हची संपूर्ण आमची टीम इकडे लक्ष लावून आहे. 2 बॉल 4. ज्या बॉलवर उडवला गेला फटका चांगला आहे आणि सामना आपण पाहिला तर फिनिश केलाय. जय जलेश्वर वाडेकर संघ चॅम्पियन होतोय. या क्रीडा स्पर्धेमध्ये 8वं पर्व जिंकलं गेलंय. जय जलेश्वर वाडेकर, कल्याण, धनंजय कणकरे आणि कंपनी 8वं पर्व जिंकलं गेलंय. 2026 SSS चॅम्पियनशिप 2026. वा,
2 बॉल 4 ला प्रेम पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही आणि प्रेम पाटीलने गब्बर स्टाईलने मॅच फिनिश केली आणि 4000चा मानकरी ठरतोय अजय मटकर यांच्याकडून. काय बॅटिंग केली आहे. डीजे होऊन जाऊ दे ते गाणं भाऊ जरा कडकडीत. काय पाटीलची आपण रिएक्शन पण पाहू शकतो. प्रेम पाटील वा 2 बॉल 4 ला बॉल उडवला अगदी पाटीलने आणि त्यानंतर एक गब्बर स्टाईलने सेलिब्रेशन. ले बेटा हा मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि भाऊने जबरदस्त बॅटिंग केली. प्रेम पाटील वा. ते आले, ते लढले आणि त्यांनी जिंकलं हे जग, जिंकलं हे विश्व. त्यांचं नाव जय जलेश्वर वाडेकर आहे. धनंजय कनकरे रडले होते आणि त्यांचे अश्रू आजही पाहतायत. स्वप्न हे पूर्ण होतात, ते जिद्दीने केले जातात. म्हणून तर नेहमी म्हणतो ना, बस सबर कर, तेरा भी वक्त आएगा और तुझे भी वो सब मिलेगा जिसका तू सही मायने में हकदार है. क्या बात आहे. आणि अगदी धनंजय कनकर अगदी उचलून घेतला आणि हे सेलिब्रेशन चेहऱ्यावर काय स्माइल आहे. भाऊ एक गाणं होऊन जाऊ दे भाऊंसाठी. आणि डीके बोलतोय गाणं होऊ दे. ओके धनंजय कनकरे नक्कीच. परंतु मी मनीष सर आवर्जून सांगेल, कल्याण जय जलेश्वर वाडेकर कल्याणची टीम जिंकले, परंतु पूर्ण कांजूरकर तिकडे नाचायला आलेत. हे कांजूरवरचं क्रिकेटवरचं प्रेम आहे. डीजे होऊन जाऊ दे ते गाणं. पाटीलने पूर्णपणे जोर काढून हा स्ट्रोक. 2 बॉल 4 ला. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे आणि जिंकलंय जय जलेश्वर वाडेकर कल्याण. पाहू हे गाणं होऊन जाऊ दे डीजे. या